तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यकाळात काँग्रेसला सर्वाधिक गळती लागली आहे का असं विचारलं जाते, कारण काँग्रेस पक्षाच्या साध्या आउटगोईंग मोठ्या प्रमाणावरती सुरू झालेला आहे। त्यानंतर मराठवाडा आणि विदर्भात सुद्धा काँग्रेस पक्षाला गळती सुरू झालेली आहे। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या माहितीनुसार संपूर्ण विदर्भ आणि मराठवाडा काँग्रेस मुक्त होणार आहे येत्या काही दिवसात। त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यवाहीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यकाळामध्ये काँग्रेसला सर्वाधिक गळती लागली आहे का अशी चर्चा सध्या रंगू लागलेली आहे, कारण आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या माहितीनुसार संपूर्ण विदर्भ आणि मराठवाडा काँग्रेस मुक्त होणार आहे येत्या काही दिवसांमध्ये असं सांगितलं जात आहे। जुई जाधव या संदर्भातली माहिती देत आहेत। जुई, विदर्भ आणि मराठवाड्यात काँग्रेसला भुईसपाट करणार असल्याचं भाजपकडून स्टेटमेंट येते सरळ आणि याचा ठपका सपकाळांवरती जाणार का? अगदीच आपण पाहतोय तृप्ती की हर्षवर्धन सपकाळ यांनी जेव्हापासून पदभार स्वीकारला आहे तेव्हापासून काँग्रेस नेत्यांमध्ये गळती, एकंदरीत काँग्रेस पक्षामध्ये गळतीला सुरुवात झालेली पाहायला मिळते। या सगळ्याची सुरुवात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या जाण्याने झालं। खरं तर अशोक चव्हाणांनी जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केला तर हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष नव्हते, परंतु या सगळ्याची सुरुवातच अशोक चव्हाणांच्या जाण्याने झाली। या सगळ्यानंतर ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला नाना पटोलेंना बाजूला केलं गेलं आणि नवीन बदल म्हणून हर्षवर्धन सपकाळांना नाना पटोलेंच्या जागी आणलं गेलं। परंतु जी जबाबदारी हर्षवर्धन सपकाळांवर पक्ष टिकवण्याची दिली होती ती जबाबदारी ते पूर्णपणे पार पाडत असलेली पाहायला मिळत नाहीये, कारण का बरेचसे वरिष्ठ नेते काँग्रेसमधले जे भाजपच्या गळाला लागले आहेत। काल देखील जर आपण पाहिलं तर मग काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे। कुणाल पाटील असतील, सुरेश वरपुडकर असतील, असे अनेक जे दिग्गज नेते आहेत काँग्रेसचे, जे माजी आमदार आहेत, खासदार आहेत, होऊन गेलेले माजी मंत्री आहेत, तेच भाजपमध्ये प्रवेश करत आहे। त्यामुळे जी भाजप काँग्रेस मुक्त महाराष्ट्र करायला निघाली होती त्याच भाजपमध्ये आता काँग्रेसचे नेते येण्यास सुरुवात झाली आहे। मात्र या सगळ्यावर हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला गेला आहे, कारण का तर पक्षाने जबाबदारी दिली आहे हर्षवर्धन सपकाळांकडे पक्ष टिकवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये, तर ती ते जबाबदारी नीट पाडतायत की नाही त्यावरच आता मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। काही दिवसांपूर्वीच भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक वक्तव्य केलं होतं की लवकरच मराठवाडा आणि विदर्भ हा काँग्रेस मुक्त होणार आहे, सर्वच नेते आमच्या भाजपमध्ये येणार आहे। त्यामुळे एक संकेत त्यांनी दिले आहेत। आता हे जे डॅमेज कंट्रोल होत आहे, जे डॅमेज होत आहे काँग्रेसला, त्याचं कंट्रोल कसं हर्षवर्धन सपकाळ करणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। काही नवीन रणनीती असणार आहे का, जी नवीन कार्यकारिणी त्यांनी स्थापित केली आहे त्याच्यामुळे काही फरक पडणार आहे का, हे त्या काळामध्ये पाहणं महत्वाचं राहणार आहे। निश्चित जुई, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।